उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री विमानतळावर घेणार शहांची भेट। 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर शहा भोपाळला जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्याच्या आर्वी दौऱ्यावर। शहरातील प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि 720 कोटींच्या पायाभूत सुविधांच्या कामाचं भूमिपूजन। मुंबईकरांचे पाण्यासाठी होणार हाल, 4थ्या दिवशीही तोडगा न निघाल्यानं टँकर चालकांचा संप सुरूच। पाण्यासाठी संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी। वर्षभरात फक्त 40 दिवसच नळाला पाणी, नागरिकांचा आरोप। सूर्य आग ओकतोय। चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 43 अंश तापमानाची नोंद। उन्हाचा तडाखा वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज। गरज असेल तरच दुपारी घराबाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन। मुंबईतील एल्फिस्टन पुलासंदर्भात आज संध्याकाळपर्यंत हरकती न आल्यास 15 एप्रिलपासून पूल वाहतुकीसाठी बंद। वरळी शिवडी कनेक्टरसाठी पुलाची पुनर्बांधणी होणार। वक्फ सुधारणा विधेयकाविरोधातील सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी। सुप्रीम कोर्टात 16 एप्रिलला होणार सुनावणी। वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधातील याचिकांची संख्या वाढली। नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी अडचणीत। संबंधित असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीच्या 700 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तेचा ईडीकडून ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू। 26/11चा आरोपी तहव्वूर राणाच्या आवाजाचे आणि हस्ताक्षराचे नमुने घेण्यात येणार। तपासाचा भाग म्हणून एनआयएची कारवाई। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील 34,000 कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांपासून पगार नाही। केंद्र शासनाकडून 800 कोटी रुपये थकल्यानं कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचा आज रथोत्सव। रथोत्सवाला मोठ्या प्रमाणात भाविक राहणार उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।